15-16 दिवसानंतर पिण्याचं पाणी भेटत आहे आणि एकीकडे तापी नदीचा जो बांधारा आहे त्या बांधारातून पाणी वाहत आहे. काय बोलणार या विषयावर? याच वेळेस असं झालं आहे की 17-18 दिवसानं पाणी मिळालं आहे, तर दुष्काळग्रस्त स्थिती असल्यामुळे असं झालेलं आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांचेच आदेश होते की 10% पाणी कपात करा, त्यामुळे आवर्तन सोडण्यास उशीर झाला म्हणून 15 दिवसांना पाणी मिळतं. भुसावळकरांना दररोज 10 दिवसांना पाणी मिळत आहे. याच वेळेस असं झालेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे, तुम्ही काय लेखी पत्र दिले होते की 15 दिवस झालेले भुसावळकरांना पाणी मिळालेलं नाही आहे? हो, तसे लेखी आदेश नगरपालिकेला प्राप्त झाले होते त्यांचे. नाही, तुम्ही दिलं होतं का? हो, पाणी नाही आहे भुसावळकरांना? हो, त्यांना 2 वेळा संबंधित विभागाला आम्ही पत्रव्यवहार केला होता. मग काय बोलले ते? धरणात पाणी नसल्यामुळे आवर्तन सोडण्यास त्यांनी उशीर केला. धरणामध्ये 57% जलसाठा शिल्लक होता. नाही, तो आता यावेळेस सिंचनासाठी जिल्हाधिकारी यांनी सिंचनासाठी पाणी देण्याचं नाही, पुढच्या भविष्यासाठीही त्यांनी तो सुरक्षित ठेवलेला होता. बरं. मग आता अमृत योजना आहे, अमृत योजनाचं ही काम आता पूर्ण झालेलं नाही. अमृत योजनाचं पाणी केव्हा भेटणार आहे? त्या संबंधित आम्ही अधिकाऱ्याशी चर्चा केली आहे. लवकरच या कामाला आता सुरुवात होणार आहे. नाही, कामाला सुरुवात होणार आहे, परंतु आतापर्यंत लोकांच्या घरापर्यंत पाईपलाईन गेलेली नाही आहे. तरी साधारण किती वर्ष लागणार आहे? तरी आम्ही पाठपुरा करतोय, 1-1.5 वर्ष तरी लागेलच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.